ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा सण अशा ह्या गुढीपाडव्याविषयी गोष्ट करूया, ज्याला मराठी नूतन वर्ष पण म्हणतात. तर चला, गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी साजरा होतो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. हा सण विजय, समृद्धी, आनंद आणि नव्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो. पौराणिक कथा आणि मान्यता अनुसार म्हणतात की ब्रह्मदेवांनी ह्याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत प्रवेश केला. त्या आनंदात गुढी उभारली गेली. म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर विजय मिळवल्यावर गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली असेही मानलं जातं. म्हणून गुढी ही विजय आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. आता गुढीपाडव्याची पूजाविधी काय आहे? पहाटे उठून अभ्यंग स्नान करावे, घर स्वच्छ करून रांगोळी काढावी, गुढी उभारण्यापूर्वी देवपूजा करावी, गुढीला हळदी कुंकू फुले हार अर्पण करावेत. नीम म्हणजे कडुलिंब, नीम व गूळ याचा प्रसाद घ्यावा आणि द्यावा. कुटुंबासोबत मंगल शुभेच्छा एकामेकाला द्यावात. गुढी कशी उभारावी? बांबू किंवा लाकडी किंवा काठी, त्याच्यावर नवीन रेशमी साडी, कापड हिरवे, पिवळे, लाल रंग शुभ मानले जातात. तांब्याचा किंवा चांदीचा उलटा ठेवलेला कलश, हार, फुले, गाठीदार साखर, कडुलिंबाचे पानं, हळदी कुंकू. काठी आधी स्वच्छ करून हळदी कुंकू लावावे. काठीला साडी नीट गुंडाळावी. साडीवर हार व गाठीदार साखर बांधावी. सर्वात वर उलटा कळश ठेवावा. गुढी घरच्या मुख्य दाराजवळ किंवा खिडकीत उभारावी. गुढी पूर्व किंवा उत्तर दिशेला उभारणे शुभ मानले जाते. आता मित्रांनो, आपण पाहूया का गुढीपाडव्याचं महत्त्व काय? गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची मंगल सुरुवात. घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य येते. नकारात्मक ऊर्जा दूर जाते. विजय, यश आणि आत्मविश्वास वाढतो. कुटुंबात आनंद आणि एकोप्याची भावना निर्माण होते. कडुनिंब आणि गूळ का खातात? निंब म्हणजे जीवनात कडू अनुभव, गूळ म्हणजे गोड अनुभव. आयुष्यात सुख दुःख समभावाने स्वीकारण्याचा संदेश मिळतो. आता नैवेद्य काय दाखवावा? तर शुद्ध मनाने आणि स्वच्छ हाताने अन्न तयार करावे. ताटात किंवा वाटीत नीट मांडावे. देवासमोर ठेवून मंत्र किंवा मनोभावे प्रार्थना करावी. तुळसपत्र असल्यास ते ठेवावे. काही वेळाने तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यावा. आता गुढीपाडव्याला काय काय नैवेद्य असतो? विशेषतः नीम आणि गूळ, श्रीखंडपुरी, पुरणपोळी, भात, वरण, साखर, फळे हा नैवेद्य नववर्षाच्या मंगल सुरुवातीसाठी अर्पण केला जातो. नैवेद्य करताना लक्षात ठेवावे की अन्न सात्विक असावे. त्याच्यात लसूण कांदा टाळावा. ताजे आणि स्वच्छ अन्न असावे. श्रद्धा आणि भक्ती सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, गुढी केव्हा उतरवावी? गुढी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर उतरवायची. काही जण दुसऱ्या दिवशी सकाळीही उतरवतात. परंपरेनुसार त्या दिवशी सूर्यास्तानंतर उतरवणे योग्य मानले जाते. गुढी उतरवताना काय करावे? प्रथम पूजा करावी. गुढीला पुन्हा हळदी कुंकू लावावे. फुले अर्पण करावीत. छोटीशी आरती करावी. प्रार्थना करावी. हे देव, आमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर गुढी उतरवताना कळश अलगद काढावा. कापड आणि हार नीट ठेवावे. कळश स्वच्छ धुवून पुन्हा वापरण्यासाठी ठेवावा. कापड किंवा साडी शुभ मानले जाते. जपून ठेवतात किंवा पुन्हा वापरतात. कडुलिंब व गाठीदार साखर प्रसाद म्हणून ग्रहण करतात. फुले झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. नव्या वर्षाची सुरुवात मंगल झाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. विजय आणि सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी प्रार्थना करावी. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याविषयी गोष्ट केली आणि माहिती मिळवली. जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर
प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.